बिबट्याच्या हल्ल्यात तळोदा विद्यानगरीत 2 वासरे ठार. वन विभागाकडून पंचनामा पूर्ण. दीपक गोसावी. नमस्कार. तळोदा येथील विद्यानगरी परिसरात 18 नोव्हेंबर 2025 रोजी पहाटेच्या सुमारास झालेल्या वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याची 2 वासरे जागीच ठार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. हा हल्ला बिबट्यानेच केल्याचे प्राथमिक तपासात आणि घटनास्थळावरील ठशांवरून स्पष्ट झाले आहे. संजय गाया पाडवी राहणार विद्यानगरी तळोदा यांच्या मालकीची अंदाजे 2.5 वर्षे वयाची 2 लाल रंगाची वासरे अतुल दगडू कर्णकार यांच्या शेत सर्वे नंबर 266/2 येथील साध्या झोपडीत बांधलेली होती. रात्री 2 वाजण्याच्या सुमारास बिबट्याने या वासरांवर हल्ला केला. एका वासराच्या मानेवर दातांची जखम होती तर दुसऱ्या वासराच्या मानेकडील मागील भाग पूर्णपणे खाल्लेला आढळला. घटनेची माहिती मिळताच वन कर्मचारी वनपाल राजवीर व राऊंड स्टॉप यांनी तळोदा येथील पंच मुकुंद जयवंत वळवी आणि गजेंद्र गणपत सिंग पाडवी यांच्या उपस्थितीत सकाळी 8:30 घटनास्थळाचा पंचनामा केला. पंचनामा करताना आजूबाजूच्या परिसरात बिबट्याचे स्पष्ट ठसे आढळले. त्यामुळे हा हल्ला बिबट्यानेच केला असल्याचे पंचांनी आपल्या अहवालात नमूद केले आहे. सदर पंचनामा सकाळी 9:50 पूर्ण करण्यात आला असून वन विभागाकडून आता वन्यजीव हानी भरपाईच्या नियमांनुसार मालक संजय पाडवी यांना नुकसान भरपाई मिळण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. अतुल दगडू कर्णकार विद्यानगरीमध्ये माझे शेत आहे. सर्वे नंबर 266/2 मध्यरात्री आज 2च्या सुमारास 2 वासरू आणि बिबट्याने हल्ला केला. मी फॉरेस्टवाल्यांना फोन केल्यानंतर ते लगेच इथं आले आणि त्यांनी पंचनामा केला. तरीही मी फॉरेस्ट डिपार्टमेंटला विनंती करतो की त्यांनी पिंजरा लावावा, कारण इथं कॉलनी लगत माझे क्षेत्र आहे. त्यामुळे इथं लवकरात लवकर पिंजरा लावा ही विनंती करतो.